नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति। मनोनि विषय आघवे सर्वथा मनोनि सांडावे। मग राग द्वेष स्वभावे नाशतील। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ज्या महापुरुषाची बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे अशा महापुरुषाला स्थितप्रज्ञ असं म्हणतात। आणि त्या स्थितप्रज्ञाची काय लक्षणं आहे ती लक्षणं जाणण्यासाठी भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली। जिज्ञासा जाणण्याकरता फार महत्त्वाची आहे। ज्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा नाही तो जाणू शकत नाही। भक्ताची 7व्या अध्यायामध्ये लक्षण करत असताना तेथ आर्त तो आरतीचे नि व्याजे। जिज्ञासू तो जाणावया लागी भजे। जिज्ञासू पुरुष परमात्म स्वरूपाला जाणण्यासाठी भगवंताची भक्ती करतो। याचा अर्थ असा आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा असते तोच मनुष्य ज्ञानप्राप्तीचा अधिकारी आहे। ज्याला जिज्ञासा नाही तो ज्ञान प्राप्त करू शकत नाही। ज्याला श्रवणाच्या बाबतीमध्ये आवड नाही तो कोणत्याही प्रकारचं ऐकू शकत नाही। पहिल्यांदा अंतःकरणामध्ये आवड असावी लागते आणि आवड ही श्रवणाशिवाय निर्माण होऊ शकत नाही। 14व्या अध्यायामध्ये ऐसी ज्ञानाची वाडी वानिली देवे आवडी देवीचे पार्थाही गोडी लावावया असं ज्ञानोबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। अर्जुनाच्या मनामध्ये या ज्ञानाची गोडी लागावी यासाठी भगवंतांनी ज्ञानाचं महात्म्य प्रतिपादन केलं। कोणत्याही पद्धतीचं महिमान ऐकलं की मनुष्याला त्याविषयी गोडी निर्माण होते आणि त्या गोडीतून जाणण्याची जिज्ञासा किंवा प्राप्त करण्याची भावना निर्माण होते। आणि म्हणून भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम। स्थितप्रज्ञ कुणाला म्हणतात? तो कशा प्रकारचा व्यवहार किंवा बोलतो, कशा प्रकारे बसतो आणि कशा प्रकारे चालतो। 4 प्रकारची प्रश्न विचारले। पहिलं, स्थितप्रज्ञाचं लक्षण काय आहे? समाधी अवस्थेतून जर बाहेर आला व्यवहार कालामध्ये तर कशा प्रकारचा तो बोलतो आहे? अभिनंदनात्मक बोलतो का निंदेचे शब्द वापरतो? त्यानंतर तो बसतो कसा? बसणं म्हणजे तो इंद्रियांचा निग्रह कसा करतो? आणि यानंतर किम व्रजेत तो कशा प्रकारचा व्यवहार करतो, चालतो कसा? चालणं म्हणजे त्याचा व्यवहार करणं आहे। यापैकी काही प्रश्नांचा आपण विचार केला आणि यानंतर उर्वरित काही प्रश्नांचा विचार परमात्मा पुढे सांगत आहे। आता हा महापुरुष आपल्या इंद्रियांचं संयमन करतो। याकरिता उदाहरण दिलं, ज्याप्रमाणे कासव आनंदामध्ये असेल तर आपल्या अवयवांचा विस्तार करतो आणि जर संकटाची चाहूल लागली की आपल्या अवयवांचा तो संकोच करतो। त्या प्रकारे हा महापुरुष आपल्या इंद्रियांना त्या इंद्रियांच्या विषयापासून आवरतो आणि तेव्हा त्याची प्रज्ञा परमात्म स्वरूपामध्ये प्रतिष्ठित झालेली आहे असं मानावं। इंद्रियाला आवरणं एवढंच एक लक्षण केलं तर एखादा रोगीसुद्धा आहारावर नियंत्रण ठेवतोच की नाही? किंवा एखादा काष्ट तपस्वी महात्मा असेल तर तोही आपल्या इंद्रियांना विषयापासून आवरतो। यांच्यात आणि त्या महापुरुषामध्ये फरक काय आहे? तर भाव असा आहे, यांनी फक्त इंद्रियांना विषयापासून आवरलेलं आहे, मनाला आवरलेलं नाही। कारण त्या मनामध्ये त्या विषय प्राप्तीची आसक्ती विद्यमान असते। रसवर्जम, रस म्हणजे आसक्ती, आवड। ती अंतःकरणातली आवड फक्त आवरलेली नाही, वरून विषय आवरलेला आहे। आणि ज्ञानोबा याचा अर्थ करत असताना शब्द स्पर्श रूप गंध या 4 विषयांना त्याने आवरलेला आहे। बाकी लोकांनी फक्त खाण्याचा रस नावाचा विषय त्याने सोडून दिलेला आहे, तो नाही आवरला।
आणि रस नावाचा विषय एखाद्याने नाही आवरला तर त्याही माध्यमातून सगळे विषय पुन्हा मनामध्ये पुष्ट होतात. म्हणून त्याही विषयांना आवरलेलं पाहिजे. जेव्हा परब्रह्मानुभव प्राप्त होतो तेव्हा त्या महापुरुषाचा रस नावाचा विषयसुद्धा सुटलेला असतो. जगद्गुरू तुकोबारायांचं आपण उदाहरण पाहिलं. काय खातो आम्ही कास या सांगाते, कैसे हे लागते नेनो मुखी. त्या रस नावाच्या विषयालाही त्यांनी सोडून दिलेलं असतं. पण हे सोपं नाही. विवेकी पुरुष कायम आपल्या इंद्रियांना आवरण्याचा अभ्यास करतो, पण प्रमथरशी नसणारी इंद्रिय व्याकुळ करून त्या मनाचं पुन्हा अपहरण करतात. म्हणून शहाण्या मनुष्याने सर्व विषयांना त्या त्या इंद्रियापासून आवरावं, समाहित चित्ताने संपन्न होऊन बसावं. आणि यासाठी परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे अशी मनामध्ये भावना असेल तर विषयाचं आकर्षण त्याला आकृष्ट करू शकत नाही. मनुष्याच्या मनामध्ये अगोदर त्याविषयी श्रेष्ठ बुद्धी निर्माण होते. हा विषय चांगल्या प्रकारचा आहे, सुखबुद्धी निर्माण होते आणि मग त्याची प्राप्ती आपल्याला करावीशी वाटते. ज्याची इंद्रिय वश होऊन जातात त्याचीच प्रज्ञा परमात्मा स्वरूपामध्ये प्रतिष्ठित आहे. एखाद्याने विषय बाहेरून आवरले आणि मनामध्ये मात्र विषयाचं चिंतन आहे तर तेही त्याच्या सर्वस्वी घाताला कारण आहे. विषयाचं मनुष्याने मनामध्ये स्मरण केलं की हे माझ्या सुखाला कारण आहे, चांगले आहे. मग चांगलं म्हटलं आणि सुखाला कारण म्हटलं की मनुष्याला ते मिळवावेसे वाटतात. प्रबळ इच्छा निर्माण होते, त्याला म्हणतात काम. कामापासून मग क्रोध निर्माण होतो. क्रोधामध्ये कर्तव्य काय अकर्तव्य काय हे कळत नाही. बऱ्याचदा मनुष्य जर क्रोधाला प्राप्त झाला ना तर महापुरुषांचं म्हणणं तो उल्लंघन करतो. परमार्थामध्ये तो महापुरुषांचं ऐकत नाही आणि कुटुंबामध्ये आईवडिलांचं ऐकत नाही. त्याला कारण फक्त क्रोध असतो. कामात क्रोधो अभिजायते. बऱ्याच कुटुंबामध्ये जे भांडणं होतात ना त्याचं कारणच ते आहे क्रोध. इच्छा असते की माझं यांनी ऐकावं आणि त्यांची इच्छा असते की यांनी आम्हाला काही सांगू नये. मग ऐकणं हे होत नाही म्हणजे काम पूर्ण होत नाही. इच्छा पूर्ण झाल्याने काही क्रोध निर्माण होतो आणि चांगलं सुखवस्तू कुटुंब असतं बरं. पण क्रोध एकदा निर्माण झाला की त्यांच्या मनामध्ये मात्र संमोह निर्माण होतो आणि संमोहापासून अविवेक निर्माण झाला की स्मृतीचा भ्रंश होतो. म्हणजे शास्त्राने आपल्याला काय सांगितलं, गुरूंनी आपल्याला कोणत्या प्रकारचा उपदेश केला, प्रसंग जरी आला तर स्मृती विभ्रम झाल्यामुळे ते आठवत नाही. बऱ्याचदा आपण चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकलेल्या असतात पण त्या गोष्टी प्रसंग ज्या प्रसंगाला त्या आपल्याला आठवायला पाहिजे, उपयोगी पडायला पाहिजे, त्या प्रसंगाला आपल्याला ते ज्ञान आठवत नाही. त्याचं कारण मनुष्याला क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि संमोहामध्ये स्मृतीचा विभ्रम होतो. स्मृतिभ्रंश झाला की आत्मस्वरूपाच्या विषयी असणारी बुद्धी नष्ट होते आणि बुद्धी नष्ट झाली तर मनुष्य फक्त दिसायला जिवंत असतो, तो प्रकर्ष करून नाशच पावलेला असतो. कारण ज्याला बुद्धी नसते त्याला धर्म अर्थ काम आणि मोक्ष यापैकी कोणताही पुरुषार्थ संपादन करता येत नाही. म्हणून बाह्य इंद्रियांच्या निग्रहापेक्षाही अंतर्मनाचा निग्रह फार महत्त्वाचा आहे. ज्याने मन संयमित केलेला आहे, जो आपल्या अंतःकरणामध्ये विषयाचं चिंतन करत नाही, त्याने सगळ्या प्रकारच्या पुरुषार्थाला प्राप्त करून घेतलं. भगवंताने ही कारणमाला नावाचा अलंकार आणि त्या अलंकारातून सांगितलं म्हणजे मागची गोष्ट पुढच्याला कारण होते, पुढची गोष्ट त्याच्याही पुढच्या कारणाला कारण होते, कार्याला कारण होते. याला कारण नावाचा अलंकार असं म्हणतात. मानसिक विषयाचं स्मरण केलं की ते मनुष्याच्या अधपतनाला कारण आहे. म्हणून अर्जुना मनोनी ऐके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरुषके, तैसे विषयाचे ध्यान जरी विपाय वाहे मन, तरी ऐसने हे पतन किंवसित पावे. सहज जरी मनुष्याने विषयाचं स्मरण केलं, ध्यान स्मरण झालं, तरीसुद्धा एवढं अंतःकरण अधपतन त्याच्या मनाला प्राप्त होतं. अधपतनाकडे त्याला जावं लागत नाही. अधपतन त्याला शोधत शोधत येतं. मग एखाद्याचा जर आपण फोन लावला की सहज आपली असणारी ते ध्वनिलहरी त्याच्यापर्यंत पोहोचते. हे आपोआप घडतं आहे. किंवा समुद्राच्या काठावर जर आपण उभा राहिलो
तर लाटा बरोबर आपल्या पायापर्यंत येतात. तसं आपण मनामध्ये विषयाचं स्मरण केलं की अधःपतन तिथपर्यंत जावं लागत नाही, ते आपल्याला शोधत येतं. किंवा एखाद्या व्यक्तीने जर आपल्या पत्त्यावर पत्र पाठवलं तर आपल्याला त्या पोस्ट ऑफिसमध्ये जायची गरज नाही, पोस्टमन बरोबर आपला शोध घेऊन येतात. तसं मनामध्ये फक्त विषयाचं स्मरण केलं की बरोबर अधःपतन आपल्या जवळ येतं. हे जसं विषयाच्या चिंतनाला लागू पडतं, तसं जर आपण देवाचं स्मरण केलं तर सुखे येतो घरा. हे दोन्ही प्रमाण आवश्यक आहे. चिंतन कोणाचं करावं हे आपल्यावर अवलंबून आहे. मनुष्याच्या बाह्य व्यापारापेक्षा सुद्धा मानसिक व्यापार फार प्रबल असतो. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात स्वामी महाराजांचं वाक्य, श्रवण करतो वेदांताचं, मनन करतो संसाराचं, त्याचा परिणाम काय होतो? साक्षात्कार होतो दुःखाचा. हे घडतं आहे की नाही? मानसिक फार महत्त्वाचं आहे. जेवढं मनामध्ये चिंतन चांगलं असेल तेवढ्या चांगल्या गोष्टी आपोआप मिळतात. आणि हे बाहेर दाखवण्याची गरज नाही. आपण बाहेर दाखवतो मी फार मोठा पारमार्थिक साधक आहे, मनात काय आहे हे मात्र कोणाला कळत नाही. ते कळतं देवाला, संताला किंवा आपल्या अंतःकरणालाही कळतं. म्हणून मनुष्याने बाकीच्या सगळ्या गोष्टीपेक्षा आपलं मानसिक ध्यान काय आहे यावर फार मोठं लक्ष दिलं पाहिजे. देहाने कुठं बसतो याला महत्त्व नाही, मनाने कुठून कुठून फिरून येतो याला जास्त महत्त्व आहे. आणि इतकी चंचलता सध्याला आलेली आहे. आता ती चंचलता पाहण्याची आपल्याला आवश्यकता नाही. पाठामध्ये नाही एवढं ते जाणवत, पण कीर्तनात फार जाणवतं. कीर्तनामध्ये लोक कीर्तनच ऐकायला आलेले आहेत का बाकीच्या गोष्टी करायला हे काही लक्षातच येत नाही. सहज माणसं मोबाईल पाहतात. थोडासा जरी आवाज झाला की ऐकण्याचं लक्ष जातं आणि मंडपाच्या त्या टोकाला तो पाहतो. म्हणजे देहाने कुठे आहे? कीर्तनामध्ये, आणि मन मात्र भलतीकडंच आहे. तैसे विषयाचे ध्यान जरी विपाय वाहे मन, तरी ऐसने हे पतन किंवा सीत पावे. एवढं मोठं अधपतन प्राप्त होतं. म्हणून तो याचा भाव असा आहे, मनुष्याने मनाने सुद्धा विषयाचं चिंतन करूच नये, एवढं पतन कारण होतं. महात्म्याला प्रारब्धाने विषय प्राप्त नाही का होत? तो कशा प्रकारे वागतो त्याचं उत्तर परमात्मा यापासून पुढे देतात. कसा आहे तो? राग द्वेष वियुक्तैहि तो विषयान इंद्रियैहि चरन आत्मवश्यैहि विधे आत्मा प्रसादम अधिगच्छति. या पदाचा हा पदच्छेद आहे, श्लोकाचा पदच्छेद. महात्मा कसा आहे? आत्मवश्यैहि विधे आत्मा. विधेय आत्मा म्हणजे आत्मा शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण. ज्याचं अंतःकरण स्वतःच्या इच्छेनुसार वागतं आहे त्याला विधेय आत्मा असं म्हणतात. विधेय आत्मा म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपलं अंतःकरण वागणं, असा तो महात्मा आहे. जयाची आज्ञा आपण शरीरबाह्य अंतःकरण मनुष्याकारे जाण मूर्ती ज्ञानाची. तो मूर्ती ज्ञानाची मूर्ती आहे. त्याचं अंतःकरण त्याच्या मनाप्रमाणे वागतं. आणि इंद्रिय आत्मवश्यैहि इंद्रियैहि राग द्वेष वियुक्तैहि. 3 प्रकारचा भाव आला बरं. एकतर त्याची इंद्रिय त्याच्या मनाच्या ताब्यात आहे. बघा बरं, पहिल्यांदा त्याचं मन स्वतःच्या ताब्यात आहे, त्यानंतर मनाच्या ताब्यात इंद्रिये आहेत. आणि तीही इंद्रिय पुन्हा कशी आहे? राग द्वेषाने रहित झालेली आहे. राग म्हणजे विषयावरची प्रीती आणि द्वेष म्हणजे विषयाविषयी असणारा तिटकारा, याला आपण द्वेष असं म्हणतो. त्याच्या इंद्रियामध्ये विषयांच्या बाबतीमध्ये रागही नाही आणि विषयांच्या बाबतीमध्ये द्वेषही नाही. म्हणजे तो विषयांचा तिटकाराही करत नाही. प्रारब्धाने आले तर तो भोजनाधिक व्यापार करणार आणि त्यामध्ये गुंतून राहणार नाही, म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचा रागही नाही. असा रागद्वेषाने रहित असणाऱ्या इंद्रियांच्या द्वारे, की जी इंद्रिय त्याच्या अंतःकरणाच्या ताब्यात आहे, असा विधेय आत्मा महात्मा इंद्रियैहि विषयांचरण. तो विषयांचं सेवन करतो, पण यामध्ये निषिद्ध विषयाचं नाही सेवन करत बरं. अनिषिद्ध असणाऱ्या विषयांचं सेवन करत असताना सुद्धा प्रसादम अधिगच्छति. प्रसाद म्हणजे प्रसन्नता, प्रसाद म्हणजे स्वच्छता किंवा प्रसाद म्हणजे स्वास्थ्य,
त्याच्या अंतकरणाची शुद्धता, स्वच्छता किंवा स्वास्थ्य म्हणजे स्थिरता त्याला प्राप्त होते, तो प्राप्त करून घेतो, मिळवितो. म्हणजे त्याच्या इंद्रियांच्या द्वारे तो विषयांचं सेवन जरी करत असेल, प्रारब्ध प्राप्त, तर विषयाच्या सेवनाने त्याचं अंतकरण दूषित होत नाही. कारण का? विषयाच्या विषयी द्वेषही नाही आणि विषयांच्या विषयी रागही नाही. म्हणून त्याच्या अंतकरणाला राग द्वेष नसल्यामुळे जरी विषयांचं सेवन केलं तरी त्याच्या अंतकरणाची शुद्धता भंग पावत नाही. हे त्याचं अपूर्व लक्षण आहे. तो प्रारब्धाने विषय सेवन करतो बरं, म्हणून सामान्य व्यक्तीपेक्षा त्याचं काय आहे, हे अपूर्व लक्षण आहे. 1, त्याच्या इंद्रियामध्ये रागद्वेष नाही. 2, त्याचे इंद्रिय त्याच्या मनाच्या ताब्यात आहे आणि मन स्वतः त्याच्या अधीन झालेलं आहे. म्हणून त्याच्या अंतकरणाला स्वच्छता मिळते, अंतकरण शुद्ध होऊन जातं त्याचं. सामान्य पुरुषाचं तसं नाही. तो मनाच्या ताब्यात आहे, इंद्रियांच्या ताब्यात आहे आणि विषयांच्या विषयी त्याला राग द्वेष आहे. म्हणून जरी त्याने विषयाचं सेवन केलं तर ते विषय त्याला कलुषित करून टाकतात. महात्मा मात्र शुद्ध राहतो. हा त्याचा अपूर्व लक्षणाचा विचार आहे. प्रसादस्तु प्रसन्नता, त्याचं अंतकरण प्रसन्न किंवा स्वच्छ होऊन जातं. आता यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. मनोनी विषय आगवे, सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नाशतील. पार्था आणि कही एक, जरी नाशले हे राग द्वेष, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. जैसा सूर्य आकाशात रश्मी करी जगाते स्पर्शत, तरी संग दोषे काय लिंपत तेथीचेनी. तैसा इंद्रियार्थे उदासीन, आत्मरसेचे निर्भिन्न, जो काम क्रोध विहीन होणी असे. ज्ञानोबऱ्यांनी सुरुवातीला रागद्वेष म्हटलं आहे आणि त्याच रागद्वेषासाठी दुसरे शब्द वापरले, काम आणि क्रोध. राग म्हणजे काय? विषयावरचं प्रेम. त्यालाच आपण इदम्यस्यात इदम्यस्यात इति इच्छा कामशब्दिता. आणि विषयाच्या विषयी असणारा तिटकारा द्वेष, ज्यालाच या ठिकाणी ज्ञानोबा क्रोध असं म्हणतात, तो काम क्रोधाने रहित झालेला असतो. म्हणून त्याचं अंतकरण मलिन होत नाही. उदाहरण फार गोड देतात. या 31व्या ओवीचा मागच्या ओवीशी संबंध आहे. तैसे विषयाचे ध्यान, जरी विपाये वाहे मन, तरी एसने हे पतन किंवसी तपावे. मनोनी विषय आघवे, सर्वथा मनोने सांडावे. अर्जुना, आपल्या मनाने विषयाचं थोडं जरी ध्यान केलं, थोडं ध्यान म्हणजे थोडीशी लागलेली ठिणगी, आणि जर ती ठिणगी इंधनाच्या द्वारे वाढली तर ज्याप्रमाणे सगळ्या त्रैलोक्याला नष्ट करू शकते, तसं विषयाचं थोडं जरी ध्यान झालं. अजामिळ ब्राह्मणाने काय केलं? विषयाचं मनामध्ये ध्यानच केलं की नाही? किंवा ते सौभर नावाचे ऋषी आहे, स्नान करता करता विषयाचं स्मरण झालं की नाही? ते स्मरणामध्ये एवढी हानी होऊन जाते. किंवा भरत राजाने मरणाच्या प्रसंगाला हरणाचं कसं होईल? ध्यानच केलं की नाही? एवढं फक्त थोडंसं ध्यान राहिलं. या सगळ्या महापुरुषांचं जे आपण उदाहरण दिलं ना, त्यांनी आपल्या जीवनामध्ये फक्त एका विषयाचं स्मरण केलं तर त्यांच्या जीवनामध्ये एवढी मोठी दुःखाचे प्रसंग त्यांना भोगावे लागले. आपण जर 1 मिनिटामध्ये स्मरण कशाचं होईल याची यादी दिली तर वहीचं पानही पुरणार नाही, एवढी आपल्याला स्मरण होऊन जातात. थोडंसं जरी विषयाचं ध्यान केलं थोडंसं, तरी एवढं मोठं अधपतन प्राप्त होतं. मनोनी, या कारणामुळे हा मनोनी शब्द कारणवाचक आहे आणि त्याही शब्दाचा मागच्या ओवीशी संबंध. मनोनी विषयाचं ध्यान जर एवढ्या अधपतनाला कारण असेल तर विषय आघवे, शब्द स्पर्श रूपरसगंध या लोकातली किंवा स्वर्गातली किंवा कोणत्याही प्रकारचे दिव्य जरी विषय असेल तरी सर्वथा, सर्व प्रकारे, म्हणजे बाह्यही त्याग आणि अंतरातलाही त्याग मनोनी सांडावे. मनोनी म्हणजे काय? मनातून, मनापासून त्याचा परिपूर्ण त्याग करावा. एखाद्याने बाह्य त्याग केला आणि मनामध्ये स्मरण करतो आहे तर मिथ्याचारस उच्यते, त्याला दांभिकपणा म्हणतात. ज्ञानोबांचा एक शब्द महत्त्वाचा आहे. एक तर सर्व विषय सर्व प्रकारे, आणि पुन्हा मनातून टाकावे. कसे टाकावे? विषयाच्या ठिकाणचं दोष दर्शन पाहावं.
अनित्यत्व पाहावं, पारतंत्र्य पाहावं, वारंवार त्यातलं दोष दर्शन, मिथ्यात्व दर्शन, अनित्यत्व हे सगळं पाहिलं की बरोबर मनुष्याचा विषयाचा तिटकारा निर्माण होतो. ज्याप्रमाणे वमिली अन्ना लाळन घोटी रसना अंगन सुई आलिंगना प्रेताचिया. ओकलेल्या अन्नाला कुणी खाण्याची इच्छा नाही करत. का एखादा मनुष्य प्रेताला आलिंगन देतो का? प्रेताला आलिंगन द्यावं वाटत नाही. उलटी झालेल्या अन्नाला खावंसं वाटत नाही. ओकळत्या लोखंडाच्या लालबंद रसामध्ये कोणाला उडी माराविषयी वाटत नाही. किंवा झोप येत नाही म्हणून अजगराची उशी कोणाला कराविषयी वाटत नाही. तसं ज्याला विषयाचं नावही आवडत नाही याला म्हणतात सर्वथा मनोनी सांडावे. हे विषय मनातून सांडावे. तैसे संसाराया समजता जाणी जे जे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. विषयातलं पारतंत्र्य अनित्यत्व पाहिलं, दोष दर्शन जर केलं तर मनुष्याला विषय पुन्हा आवडत नाही. तसं म्हणतात की रामदास स्वामींना खीर आवडली आणि इतकी आवडली की वारंवार त्यांना स्मरण होऊ लागलं. मग आपल्या शिष्याला सांगितलं आज खीर खायची. एवढी खीर खाल्ली की वांती झाली. पुन्हा जिभेला सांगितलं आता अशा प्रकारची भावना करी नाही. परत विषयाचं दोष दर्शन झालं की त्याची आवड निर्माण होत नसते. मनोनी विषय आघवे सर्वथा मनोनी सांडावे. एकदा विषय मनातून टाकले की मग राग द्वेष स्वभावे नाशतील. स्वभावतः विषयाचं प्रेम, आकर्षण किंवा विषयाच्या विषय असणारा द्वेष दोन्ही हानिकारकच आहे. एक विषयामध्ये रागाने प्रेमाने बांधतो तर एक विषयाने द्वेषाच्या बाबतीमध्ये अंतःकरण कलुषित होतं. राग द्वेष स्वभावतः स्वाभाविक सहज नाशतील, नष्ट होऊन जातील. ज्या पुरुषाच्या अंतःकरणातून विषयाच्या विषय रागद्वेष निघून गेले अशा पुरुषाला प्रारब्धाने विषय जरी प्राप्त झाले तर रागद्वेष नसल्यामुळे त्याला विषय बंधनात टाकू शकत नाही. पण कुणाला हे मनातून विषय सगळे गेले पाहिजे, विषयाचा विषयीचा रागद्वेष पूर्ण गेला पाहिजे तर हे घडेल. नाहीतर एखादा बाहेर म्हणला अहो आम्हाला काही विषय करणार नाही, हा विषय काही करणार नाही असं आहे का? मोठ्या मोठ्या पुरुषाला वासनेचा संग होई अंत काळी तरी तपोबळी जन्मधरी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून मनुष्याने आपल्या अंतःकरणाचं समर्थनही करू नये, मिथ्याचारही वागू नये किंवा आपल्या चुकीचं समर्थन करून विषयाचा उपभोग यथेष्टाचरणम अधिवात करू नये. पंचदशी कारणे सांगितलं आहे. तुम्ही तर तत्ववेत्ता आहात आणि तुम्ही जर यथेष्टाचरण करू लागले तर काय तुमच्या बोधाचं वैभव म्हणे? तुमच्यामध्ये डुकरामध्ये काय फरक राहिला? त्या प्रकारे इंद्रियांच्या ताब्यात जाऊच नाही. पार्था आणि काही एक म्हणजे आणखीन एक अपूर्व लक्षण आहे. जरी नाशले हे राग द्वेष, या राग आणि द्वेषाचा नाश झाला तर मग इंद्रिया विषयी रमता बाधक नाही. इंद्रियांच्या द्वारे तो विषयामध्ये रममान जरी झाला तरीसुद्धा ते विषय त्याला अजिबात बाधा करत नाही. विषयांचं सेवन जरी केलं, रममान झाला. आणि सगळ्या महापुरुषांचं चरित्र असं आहे की नाही, काहींचं प्रारब्ध त्यागाचं आहे तर काहींचं प्रारब्ध भोगाचं आहे. शुकाचार्यांचं प्रारब्ध त्यागाचं आहे, जनकादिकांचं प्रारब्ध भोगाचं आहे किंवा भगवान श्रीकृष्णाचं प्रारब्ध हे भोगाचं आहे. कृष्ण भोगी शुकस त्यागी. परमात्मा कसा आहे? सुवर्ण असणाऱ्या नगरीत राहणारा. द्वारकेमध्ये 16,108 विवाह झालेले, सगळ्यांनी संपन्न असणारं राज्य देवाचं. प्रारब्ध भोगाचं आहे. स्वधामाला निघून जायचं, एका क्षणात त्याग केला. यादवांचा पोर एक गोप्या भला, नामदेवराय वर्णन करतात. बहुतची खेळ खेळला रे, लहान थोर अवघी मारिली, खेळची मोडून गेला रे. एवढा मोठा प्रपंच विस्तार केला, पण प्रपंच विस्तार झाला तरी कोणाविषयी राग नाही. आणि प्रपंचाची सगळी घडी मोडली तर द्वेष नाही. देवाच्या डोळ्यातून एक थेंबही अश्रू आला नाही. का? कारण विषयी रमता बाधक नाही, रागद्वेष निघून गेले आहे. म्हणून ते जेव्हा गोपिका सगळ्या त्या दुर्वासा ऋषीला अन्न घेऊन चालल्या, पुढच्या ओळीत सांगतो, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. जरी ते इंद्रियांच्याद्वारे विषयामध्ये रममान झाले, रममान होऊन गेले विषयामध्ये, तरीसुद्धा विषय त्यांना कोणत्याही प्रकारे बाधक
बाधा करू शकत नाही, दोषच लागत नाही. जनक राज्यपदी नांदे, शुक नागवे नांदे प्रारब्धे, नागवे प्रारब्धे, कळी लावी जे नारदे, अदृष्ट छंदे विनोदे. राज्यपदावर जनक आहे म्हणजे राज्याचा भोग घ्यायचा. प्रारब्धामुळे शुकाचार्याच्या अंगावर फक्त लज्जा रक्षणापुरतं वस्त्र आहे, अंगावर वस्त्र नाही. नारदाने कळी लावावी हे सगळे प्रारब्धाचे भोग आहे. म्हणून इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. उदाहरण काय देतात त्यांचं? वशिष्ठ पुरोहितत्व करी, भीष्म पौडेशर पंजरी. याज्ञवल्क्यांचे 2 विवाह झालेले आहे. अदृष्टकारी वर्ततो. अदृष्टाचा जसा आकार आहे तशा प्रकारे ते वर्तन करतात. प्रारब्धाचे सगळे भोग आहे. सर्वै ते ज्ञानेन समाहा, ते ज्ञानाने मात्र सगळे समान आहे. उदाहरण देतात अलिप्तपणाचं. जैसा सूर्य आकाशात रश्मी करे जगाते स्पर्शत, तरी संग दोषे काय लिंपत तेथी चेनी. तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेचे निर्भिन्न, जो काम क्रोध विहीन होणी असे. उदाहरण काय दिलं आहे? जैसा, ज्याप्रमाणे सूर्य कुठं राहतो? आकाशात. आकाशामध्ये राहतो आणि आकाशातून रश्मी करे, रश्मी म्हणजे किरण आणि कर म्हणजे हात. आकाशामध्ये राहणारा सूर्य किरणांच्या हाताच्या द्वारे जगाते स्पर्शत, सगळ्या जगाला स्पर्श करतो की नाही? सरोवरातल्या कमळाला स्पर्श करतो तर कमळ फुलतं. सूर्यकांत मण्याला स्पर्श केला की त्यातून ठिणग्या बाहेर पडतात. चांगला रस्ता दाखवला की वारकरी पंढरीच्या वाटेला लागतात. या सगळ्या विषयाला तो स्पर्श करतो की नाही? मग कमळाचा सुगंध घेत असेल, सूर्यकांत मण्याकडून काही कर वसूल करत असेल, असं करतो का? काही नाही बघा. रस्ता दाखवला तरी नाही. एखाद्याने अर्घ्य दिलं तरी ते अर्घ्य आपल्यालाच प्राप्त होतं, सूर्यावर काही त्याचा फरक पडत नाही. रश्मी करे जगाते स्पर्शत. किंवा एखाद्या अशुद्ध पाण्यालाही स्पर्श करतो ना. गंगेच्याही पाण्याला सूर्य स्पर्श करतो, पण गंगेच्या पाण्याने तो पवित्रही होत नाही आणि गटारातल्या घाण पाण्याने तो अशुद्धही होत नाही. का? तो अलिप्त आहे. अलिप्त संग दोषे, या सगळ्या विषयांच्या संबंधाच्या दोषाने तेथीचे दोष काय लिंपत, तो लिप्त होतो का? अजिबात त्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. मग सूर्य जर असा असेल तर हा महात्मा ज्ञान सूर्य आहे. तयाचित सूर्या श्री निवृत्ती, आता नमोची म्हणो पुढत पुढती. जसा सूर्य सगळ्या जगात त्या पदार्थांना स्पर्श करतो, पण त्याविषयी त्याच्या मनात रागद्वेष नाही. 2च प्रकारचे भाव असतात. एक तर विषयावर प्रेम, विषयाविषयीचा द्वेष, आणि तिसरा भाव आहे उदासीन अवस्था, जे महात्म्याची असते. भक्तैसे जाना जे देही उदास, किंवा लटिके वचन नाही, देही उदासीन. तो देहामध्ये उदास आहे, जगताच्या सगळ्या विषयांच्या विषयी उदास. उदास अवस्था म्हणजे रागही नाही आणि कोणाच्या विषयी द्वेषही नाही, त्याला म्हणतात उदासीन अवस्था. तो कुठं उदासीन आहे? इंद्रियार्थी, इंद्रियांच्या ग्राह्य असणाऱ्या विषयांच्या ठिकाणी उदासीन आहे. बाकीचे लोक मग विषयाच्या आनंदाने पुष्ट आहे, आणि हा कशाने तृप्त आहे? आत्मरसेचे निर्भिन्न. रस म्हणजे आनंद, आणि आपल्याच ठिकाणी आनंद आहे, त्याला आत्मरस असं म्हणतात. काल श्री गुरु चंद्रशेखर महाराजांनी खूपच गोड सांगितलं. महात्म्याच्या जीवनामधला आहार कोणता आहे? एक तर ब्रह्मरस किंवा भक्ती प्रेम रस, या 2च प्रकारचे ते आहार भक्षण करतात ना. तसा हा महात्मा रस सेवन करतो. आमरस नाही, आत्मरस आलेला आहे. आत्मरसेची निर्भिन्न. भिन्न म्हणजे वेगळा, आणि निर्भिन्न म्हणजे वेगळा नाही. तो आपल्या रस स्वरूप असणाऱ्या, म्हणजे आनंद स्वरूप असणाऱ्या स्वतःच्या आनंदामध्ये, आत्मरस म्हणजे स्वानंद, आणि स्वानंदामध्येच निमग्न झालेला आहे. चकार वापरला ज्ञानोबा यांनी. आत्मरसेची निर्भिन्न. तो आपल्या आत्मरसामध्ये म्हणजे स्वात्मसुखामध्ये किंवा आत्मानंदामध्येच निमग्न झालेला आहे.
आणि म्हणून प्रारब्धाने विषय जरी प्राप्त झाले तरी तो सेवन करेल, पण त्या काळामध्ये सुद्धा त्याचा भाव असा आहे की विषयातला आनंद विषयातला नसून हा माझा आत्मस्वरूपाचाच आनंद आहे. म्हणून तर महात्म्याने असं वाक्य वापरलं शास्त्रामध्ये, विषयोपभोगकालीसुद्धा ज्ञात्या पुरुषाला समाधी असते. म्हणजे त्याने विषयाचं जरी सेवन केलं तरी त्याही काळामध्ये त्याच्या अंतःकरणाची वृत्ती आत्मस्वरूपाच्या आनंदालाच ग्रहण करते. म्हणून विषय असला काय आणि नसला काय, जो समाधी सुख भुंजे अखंडित, असा एक ज्ञानोबांनी पाठीमागे शब्द वापरला आहे बघा. तो कवने स्थिती असे कैसे निरूपे विलसे, तो कैसिया चिन्नी जाणीजे, जो समाधी सुख भुंजे अखंडित. म्हणजे विषय नसला तरी तो आनंदी आहे आणि विषय मिळाला तरी विषयाच्या नाही, आत्मानंदानेच तो आनंदी आहे. आत्मरसेच निर्भिन्न, जो काम क्रोध विहीन होणे असे. काम आणि क्रोधाचा परित्याग करून जो आपल्या महिमेमध्ये स्थिर झालेला आहे. प्रारब्धाने विषय मिळतात म्हणून तरी तो विषयाच्या आनंदामध्ये निमग्न नाही होत, आत्मानंदामध्येच निमग्न होतो. त्याची भावना किती उदात्त आहे बघा. तरी विषयात हे काही, दुसरा पाठ आहे, तया विषयात हे काही, आपण पे वाचून नाही, मग विषय कवन काही, बाधितील कवना. कृष्ण ज्ञानोबा आपल्याला विचारतात, त्याचा अनुभव कसा आहे. मनुष्याला पहिल्यांदा मी 3 देहापेक्षा वेगळा असणारा आत्मस्वरूप आहे. म्हणजे 3 देहांचा मी साक्षी, स्थूल सूक्ष्म कारण, या 3 देहाच्या अतीत मी आहे. किंवा अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पंचकोशांच्याही अतीत यांचं प्रकाशन करणारा सत चित आनंद स्वरूप आत्मा मी आहे, असं आत्मरूपाने पहिल्यांदा ज्ञान व्हावं. याला म्हणतात आत्मबोध. तोच आत्मा व्यापक आहे, संपूर्ण जगाला अधिष्ठान आहे, असं त्या आत्म्याचं पुन्हा ब्रह्मरूपाने ज्ञान व्हावं. आत्मा ब्रह्मरूपाने कळाला तर मनुष्याच्या ठिकाणची परिच्छिन्नतेची, म्हणजे मी संकोचित आहे ही भावना निघून जाते. आत्मा ब्रह्मरूपाने कळाला तर, आणि ब्रह्मच माझा आत्मा आहे असं कळालं तर ब्रह्माविषयी ब्रह्म कुठंतरी दूर आहे असं परोक्षतेची भ्रांती निघून जाते. म्हणजे ब्रह्माचं अपरोक्ष रूपाने आणि आपलं अपरिच्छिन्नत्वाने ज्ञान होतं. याला ओतप्रोत चिंतन असं म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा मी वासुदेव तत्वता आणि यानंतर वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. म्हणजे अगोदर ज्ञान काय होतं, मी 3 देहापेक्षा वेगळा आहे, पंचकोशापेक्षा वेगळा आहे. नंतर मीच ब्रह्मरूप आहे, म्हणजे काय, सगळीकडे मीच व्यापक आहे. आणि ज्याला हा ब्रह्मबोध प्राप्त झाला त्याच्या अनुभूतीमध्ये वासुदेव सर्वम, संपूर्ण जगत काय आहे, वासुदेव स्वरूप आहे. किंवा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. याचा अर्थ मी ब्रह्मरूप आहे आणि संपूर्ण जगतसुद्धा ब्रह्मरूप आहे. पण केव्हा, अधिष्ठानाचं अपरोक्ष रूपाने ज्ञान झाल्यानंतर अध्यस्थ असणाऱ्या जगताचा संपूर्ण भाव, जीवभाव, जगतभाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते. या अनुभूतीमध्ये त्याला स्वतःपेक्षा वेगळं काही अनुभवाला येतच नाही. उदाहरण ज्ञानोबा देतात, आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नातून जर आपण जागे झालो तर स्वप्नातले जेवढे पदार्थ आपण पाहिले ते सगळे पदार्थ स्वप्नावस्थेमध्ये आपणच झालेलं असतो. जैसा चेला तो अर्जुना म्हणे, स्वप्नीची विचित्र सेना मीची होतो ना, मीची झालो होतो ना निद्रा अवशे, आता सेना ते सेना नव्हे, मीची एका आघवे. स्वप्नातली सगळी सैन्य सेना हे मी झालो होतो. याचा अर्थ स्वप्नातलं प्रत्येक सैन्य आपल्यापेक्षा वेगळं नाही. जर हे स्वप्नात घडतं तसं जागृतीमध्ये सुद्धा संपूर्ण जगत मीच आहे. तिन्ही अवस्थांचेनिद्वारे उपाद्योपहिताकारे भावाभावरूपस्फुरे दृश्य जे हे ते हे आघवेची मी द्रष्टा. ऐसा अनुभवाचा सुबटा धेंडा तो नाची. अशा प्रकारे त्याचा बोध प्राप्त होतो
की संपूर्ण मीच आहे, मग आता जगत रूपाने मीच आहे आणि जगतातल्या विषयाच्या रूपाने मीच आहे, अशी त्याला एकत्वाची अनुभूती येते. आणि मग त्याला एकत्वाची अनुभूती आली, एकत्वम अनुपश्यतः, एकत्वाचा संपूर्णपणाने त्याला अनुभव आला. माझ्यापेक्षा जगतातला एकही व्यक्ती कोणीही माझ्यापेक्षा भिन्न नाही. जर भिन्न असेल तरच मनुष्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागतो. आपलेच दात असतात आणि आपलेच ओठ असतात, आपलीच जीभ असते. मग जीभ समजा दातांनी चाविली तर कोणी दाताला शिक्षा करतं का? नाही. माणसं म्हणतात आपलेच दात आहे ना आपलेच ओठ आहे. जर व्यवहारामध्ये असं घडतं तर संपूर्ण जगत माझं स्वरूप आहे, तो कोणताही विषय मला द्वेष करेल किंवा बाध निर्माण करेल, त्याचा हा बोध आहे. तरी विषयात हे काही, विषयात सुद्धा आपण पे वाचून काही नाही. माझ्या आत्मस्वरूपापेक्षा वेगळं विषयाला वेगळं अस्तित्वच नाही ना. रज्जूवर भासलेला सर्प, त्या सर्पाला वेगळं अस्तित्व आहे का? नाही. म्हणून रज्जूचं रज्जूरूपाने ज्ञान झालं की सर्प हा अधिष्ठान रूप होत असतो. तसं जगताचं जगतरूपाने मिथ्यात्वाने ज्ञान झालं आणि ब्रह्माचं अधिष्ठान रूपाने ज्ञान झालं की अधिष्ठान रूपच संपूर्ण जगत ठरत असल्यामुळे ते अधिष्ठानही मीच आहे. म्हणजे माझ्यापेक्षा जगाला वेगळी सत्ताच नाही. मत्थ परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतं सूत्रीमणिगणा इव. असं झाल्यामुळे विषयात हे काही, आपण पे वाचून नाही. मग विषय कवन? मग कोणता विषय म्हणजे कसला विषय आणि काही बाधतील कवना? विषय कोण आहे, कशा प्रकारचा आहे आणि बाद तरी कोणाला तो करणार आहे? कारण विषयाला आता माझ्यापेक्षा वेगळी सत्ताच नाही तर विषयाचा बाध होईलच कसा? एकत्वामध्ये पाहिलं तर कोणत्याही प्रकारे बाध होत नाही. समुद्रामध्ये एखादी मोठी लाट निर्माण झाली आणि त्या लाटेनं लहान लाटेला गिळंकृत केलं तर काठावरचे माणसं काय म्हणतात? बघा ना, मोठ्या लाटेनं लहान लाटेचा नाश केला. हे कोण म्हणतं? काठावरचे. आणि समुद्राच्या पाण्याला जर विचारलं तर ते म्हणतात तुमच्या पाहण्यात भेद आहे, पाहण्यात भेद आहे, आमच्या पाण्यात भेद नाही. कारण काय? पाणी पाणीरूपाने एक आहे, लहान तरी लाटच आहे, मोठी लाटच आहे, दोन्ही पाणीच आहे. मग एक जर पाणी असेल तर कोणी कोणाला ग्रासू शकत नाही. तसं एकत्व जो महात्मा सगळीकडे पाहतो त्याला विषय आपल्यापेक्षा भिन्नत्वाला अनुभवालाच येत नाही तर विषय त्याला बाध काय करणार? हा ज्ञानोबा म्हणतात एक होईल. जर अशी घटना जर घडली तर विषय त्याला सुद्धा बाध करू शकतात. केव्हा? जरी उदके बुडीचे का अग्नी आगी पोळीचे तरी विषय संज्ञा आपला विजय परिपूर्ण होतो. तो नुसता पूर्ण नाही, परिपूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जर असं घडला, हा अशक्य अलंकार आहे बघा, होणार नाही असं. म्हणजे काय झालं? उदकी म्हणजे पाण्यामध्ये, उदके बुडीचे काय झालं म्हणे? पाण्यामध्ये पाणी बुडालं. मनुष्य बुडू शकतो कारण मनुष्य वेगळा आहे. नाही म्हणे आज विचित्र घटना घडली, या पाण्यामध्ये दुसऱ्या गावातलं पाणी आलं आणि ते पोहायला गेल्याबरोबर दुसऱ्या गावातलं पाणी आळंदीत आल्याबरोबर बुडवून गेलं. मग त्यामुळे शोकसभा आयोजित केली. असं घडेल का? पाण्यामध्ये पाणी का बुडणार नाही? पाणी पाणी रूपाने एक आहे म्हणून पाण्याने पाणी बुडवलं जाऊ शकत नाही. एकत्वामध्ये असं होतं. पुढे का अग्नी आगी पोळीचे म्हणे, अहो बघा ना तो अग्नी रडू राहिला. म्हणजे का म्हणे? तो अग्नी या मोठ्या अग्नीच्या जवळ गेला आणि मग भाजला गेला, कारण तो मोठा अग्नी होता, हा लहान अग्नी आहे. असं घडेल का कधी? नाही म्हणे. अग्नी आगी पोळीचे, अग्नीच्या द्वारे जर अग्नी पोळला गेला, पाण्याच्या द्वारे पाणी बुडवल्या गेलं, अशा जर दोन घटना घडल्या तर ज्ञानोबा म्हणतात तर मग विषयाच्या संगतीनं तो महात्मा आपलं विजय तो सुद्धा काय होईल? बुडेल किंवा त्याला दोष प्राप्त होईल. पण विषयाच्या संगतीनं तो बुडवला का जाणार नाही? कारण इदम सर्वम यत अयम आत्मा, इदम पदाला विषय होणारं संपूर्ण जगत, जगतातले संपूर्ण पदार्थ ते सगळं माझंच स्वरूप आहे, माझ्यापेक्षा वेगळं नाही. असं एकत्व अनुपश्यता असल्यामुळे
तो कोणत्याही प्रकारच्या विषयाने बुडवला जात नाही. जर मागच्या 2 उदाहरणातल्या घटना घडल्या तर तो बुडवला जाईल. मग लोक म्हणतील महाराज असं होणार नाही. पण ज्ञानोबा म्हणतात तसं नाही होणार तर मग असंही होणार नाही. जर अग्नीने अग्नी भाजला जाणार नाही, पाण्याने पाणी बुडवला जाणार नाही, तर विषयाच्या संगतीनं महात्मासुद्धा बुडवला जाणार नाही. पण हे ऐका बरं, हा महात्मा सिद्ध आहे, हा महात्मा प्रारब्धाने वर्तन करणार आहे. ह्या ओवीचा साधकाने अनुभव नाही घ्यायचा. हे सिद्धाचा विचार आहे. प्रारब्ध प्राप्त विषय मिळाले तर त्याला ते विषय बाधित नाही करत. नाहीतर एखादा अपूर्ण अवस्थेमध्ये आहे म्हणून शब्द वापरला परिपूर्ण, तो परिपूर्ण झालेला आहे. हा एखादा साधक परमार्थामध्ये कुठंतरी वाटचाल करतो आहे आणि तो म्हणतोय नाही नाही मला विषय बाधित नाही करणार, विषय आणि मी एकच आहे, असं रागद्वेष आहे का मनामध्ये आहे, मग बुडवला जाणार. हे महात्म्याचं लक्षण आहे. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळी या मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. हे लक्षण कोणाचे विचारले आहे? स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशवम स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. हे त्यांचं लक्षण चालू आहे, सुरू झालेलं आहे. ऐसा आपणची केवळ होऊनी असे निखळ तयाची प्रज्ञा आचरणे भ्रांत मानी. ऐसा याप्रमाणे केवळ ज्याच्यामध्ये द्वैत कोणतंही नाही, केवळ विषयाला सुद्धा विषय रूपाने तो जाणत नाही, केवळ रूपाने, यालाच कैवल्य भाव म्हणतात. म्हणजे द्वैत नाही तत्सापेक्ष अद्वैत नाही, दुजे नाही, 2 नाही तत्सापेक्ष 1 नाही, असं एका वाचून एक आणि अद्वैता वाचून निरपेक्ष असणारा अद्वैत त्याला केवळ असं म्हणतात. असा केवळ आपणची जो निखिळ, निखिळ म्हणजे शुद्ध, काही ठिकाणी निखळ असा पाठ आहे, शुद्ध आत्मस्वरूपाने जो केवळ आपल्या स्वरूपाने अवशिष्ट राहिलेला आहे, ज्याला द्वैत कोणत्याही प्रकारे अनुभवाला येत नाही किंवा जो त्याच्यामध्ये रममान होत नाही, तयाची प्रज्ञा अचळ, त्याच महात्म्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे, असं अर्जुनातून निभ्रांत मानी, निसंशय मान. मागच्या श्लोकामध्ये काय सांगितलं? रागद्वेषाने रहित असणारा, आपल्या स्वतःच्या ताब्यामध्ये इंद्रियांच्या द्वारे, आणि मनही स्वतःच्या ताब्यात आहे, मन स्वतःच्या ताब्यात, मनाच्या ताब्यात इंद्रिय, ती इंद्रिय पुन्हा रागद्वेषाने रहित झालेली. आणि असा महात्मा प्रारब्ध प्राप्त, ज्या विषयांना आपण टाळू शकत नाही. विषयाची प्राप्ती 2 प्रकारे होते, एक रागद्वेषपूर्वक होते आणि एक अवर्जनीय विषय जे प्रारब्धाने प्राप्त होतात, टाळता येत नाही. अशा विषयांचं सेवन जरी केलं त्याने, त्याच्या अंतःकरणाला प्रसन्नता, प्रसाद, स्वच्छता मिळते. आणि अंतःकरण प्रसन्न झालं की मग काय होतं? भगवान म्हणतात इथे अंतःकरणाच्या प्रसन्नतेचं महत्त्व सांगायचं बरं. वास्तविक सर्व दुःखांची हानी ही ब्रह्मज्ञानाशिवाय नाही होत. इथं तर म्हटलं आहे प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते प्रसन्न चेतसो ह्याशो बुद्धी पर्यवतिष्ठते. तर अंतःकरणाची प्रसन्नता, त्याचं महत्त्व सांगायचं आहे. कारण जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान संपादन करण्याची योग्यताच मिळत नाही ना. म्हणून ब्रह्मज्ञानाने सर्व दुःखाचा नाश होतो हे खरं आहे, पण ते ब्रह्मज्ञान अंतःकरणामध्ये राहण्यासाठी पहिल्यांदा अंतःकरण शुद्ध असावं लागतं. पात्र महत्त्वाचं आहे. म्हणून प्रसन्न अंतःकरणाचं महत्त्व सांगितलं. प्रसादे म्हणजे अंतःकरण प्रसन्न शुद्ध झालं असता सर्व दुःखांना हानीही अश्य उपजायते. या महात्म्याच्या जीवनामध्ये आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक सगळ्या प्रकारच्या दुःखाची हानी नाश होऊन जाते. जगातले सगळे माणसं दुःखाच्या नाशाकरता प्रवृत्त होतात की नाही? त्याचा उपाय भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा ज्ञानोबा सांगतात. आपलं अंतःकरण प्रसन्न करून घ्या. ज्या पुरुषाचं अंतःकरण रागद्वेषाने कलुषित झालं आहे, ज्याच्या मनामध्ये गाठी गाठी आहेत, त्याला कधीही समाधान नाही मिळत किंवा त्याच्या दुःखाचा कधीच नाश होत नाही. कारण सुखदुःखाला कारण मनुष्याचं अंतःकरण असतं. जेवढं अंतःकरण स्वच्छ तेवढं त्याचं समाधान, आणि जेवढं अंतःकरण दूषित तेवढं त्याचं जीवनातलं असमाधान. सिद्धांत आहे, याला कोणी बदलू शकत नाही. सिद्धांत म्हणजे सिद्धांत.
प्रसादे सर्व दुःखानां हानी अस्य उपजायते. कारण का ही नाम कारण प्रसन्न चैतसः, ज्याचं चित्त अत्यंत प्रसन्न झालेलं आहे. आशु लवकरात लवकर शीघ्रम, त्याची बुद्धी पर्यवतिष्ठते, सर्व बाजूने परमात्म स्वरूपामध्ये स्थिर होते. प्रसन्न अंतकरण असेल तर ते स्थिर होतं. त्या अंतकरणामध्ये वैराग्य आहे. वैराग्य असल्यामुळे श्रीगुरूंची भेट, महावाक्याचा उपदेश, त्याद्वारे अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती आणि त्या वृत्तीने अविद्येचा नाश, अविद्या कार्याचा बाद, सर्व दुःखाचा नाश. अविद्या नष्ट झाली की सर्व दुःखाचा नाश होतो. म्हणून ज्याचं अंतकरण जेवढं प्रसन्न तेवढा तो परमात्मा स्वरूपाशी लवकरात लवकर एकरूप होतो. यावर ज्ञानोबांचं स्पष्टीकरण आहे. 4 ओव्या आहे, पण जीवनातली सगळी सूत्र यामध्ये आलेली आहे. देखे पहा बरं अर्जुना, अखंडित प्रसन्नता आथी चेतचित्ता, ते तरिगणे नाही समजता संसार दुःखा. ज्या आपण म्हणतो की नाही नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी, तर त्या अशा ओव्या आहेत. पहा अर्जुना, जेथ चित्ता अखंडित प्रसन्नता आथी. आथी म्हणजे आहे. ज्या मनुष्याच्या चित्तामध्ये अखंडित, खंडित न होणारे, खंडित प्रसन्नता आणि अखंडित प्रसन्नता. प्रसन्नता म्हणजे चित्ताची शुद्धता किंवा चित्त समाधान होणं, उत्साही राहणं. जो मनुष्य प्रसन्न असतो ना, ज्याचं चित्त प्रसन्न असतं, त्याच्याकरता सगळं जग चांगलं आहे. आणि ज्याचं चित्त विषादाने युक्त आहे, त्याच्याकरता किती अनुकूलता मिळाली तरी तो नाराजच आहे. चित्त प्रसन्ने त्रिभुवन प्रसन्ने. मन प्रसन्न असेल तर सगळं, मन करारे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा, ते सगळ्याला कारण मनच आहे. आणि ज्या चित्तामध्ये उपचार जेव्हा मिळतात ना आपल्याला, एखाद्याने गळ्यामध्ये शाल टाकली, हार टाकला, नावाचा उल्लेख केला, ही प्रसन्नताच आहे. आणि एखाद्याने अजिबात आपलं नावही घेतलं नाही, काहीच नाही, झाली प्रसन्नता खंडित. म्हणजे उपचाराने जी प्रसन्नता मिळते ते खंडित असते. आणि उपचार नसतानाही जो व्यक्ती प्रसन्न असतो ते अखंडित प्रसन्नता. ते भरतांचं उदाहरण दिलं आहे भागवतामध्ये. खायला मिळालं तरी प्रसन्न, शेळ्या भाकरी मिळाल्या तरी प्रसन्न, नाही मिळालं तरी प्रसन्न. वार्षी वेन सागरो जैसा झळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचार संतोषिजो. आपल्या ओव्या ऐकायला बऱ्या वाटतात. आणि पंक्तीला बसल्यानंतर एखादा पदार्थ नाही आला तर माणसाला वाढी करायचा राग येतो. काय लक्ष नाही म्हणे, नुसते पंक्तीमध्ये फिरतात. कधी कधी तर त्या ज्याने पंगत घातली त्याचाही राग येतो. आपल्या प्रारब्ध माणसं रुसत नाही. आणि का रुसावे न लगे बहुता, हे फक्त ऐकतात. अरे आपलं प्रारब्ध आहे, आपल्याला नाही आज जामून मिळणार, बाकीचं खाऊन घ्या. अखंडित आणि खंडित प्रसन्नता आहे. उपचार अभावी जी प्रसन्नता ती अखंडित प्रसन्नता. देखे अखंडित प्रसन्नता आथी जित चित्ता, ते तर रिगणे नाही समजता संसार दुःखा. संसारातलं कोणतंही दुःख त्याच्या मनात सुद्धा प्रवेश नाही करत. का बरं? त्याचं कारण आहे, त्याच्या मनामध्ये देवाने प्रवेश केलेला आहे. शुद्ध अंतकरण जर असेल ना, तो का म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. आणि एकदा परमात्मा अंतकरणामध्ये आला की परमात्म्याचा प्रभाव असा आहे, परमात्मा मनात आला की मनामध्ये दुःख राहत नसतं. हे देवाची खूण आहे बरं, हे देवाची खूण आहे. देवाची खूण कोणती आहे? देव जर अंतकरणात आला, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली वाचून जपतपे. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. निर्भर ते लोक घरोघरी. देव अंतकरणामध्ये जर आला तर तिथं दुःख राहत नसतं. कारण एका अधिकरणामध्ये एकच गोष्ट राहते ना. समजा आता या सभागृहामध्ये सूर्याचा प्रकाश आला, अंधकार राहणार नाही. आणि प्रकाश नाही आला तर अंधकार राहणार. तसं चित्त शुद्ध असेल तर देवाचं आगमन होतं. देवाच्या आगमनामध्ये पहिलं काय होत असेल तर दुःखाचा नाश होतो. आणि हे लक्षण आहे.
एखादा मनुष्य कायम प्रसन्न राहत असेल, दुःख नसेल, तर समजून घ्यावं त्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये देवाचं आगमन झालेलं आहे. परमार्थामध्ये आपल्याला कितीतरी महात्म्य पाहता येतील की ज्यांच्या जीवनामध्ये भौतिक कोणतीच अनुकूलता नाही, अनेक प्रकारच्या व्याधी त्यांना आहे, पण त्यांच्यावर परिणाम काहीच होत नाही. का? देव त्यांच्या हृदयात आलेला आहे. आधी जे चित्ता ते तरिगणे नाही समजता संसार दुःखा. म्हणून मनुष्याने पहिल्यांदा काय करावं? मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा, प्रसन्न राहावं. प्रारब्धाने भोग येणारे जाणारे आहे, तेवढ्यासाठी काही काय मनुष्य सकाळी जरी एखादी गोष्ट मनाप्रमाणे नाही घडली तर दिवसभर नाराज राहतात. सोडून द्यायचं, ते जिथल्या तिथं सोडता आलं पाहिजे. पण माणसं असा प्रसंग पकडून ठेवतात, डिलीट नाही करत, वारंवार त्याला आठवीत राहतात आणि मग दिवसभर नाराज राहतात. प्रसंग घडला की सोडून नाही देता आला, उपेक्षा करता आली पाहिजे. काय उदाहरण ज्ञानोबारांचं बघा. जैसा अमृताचा निर्झर प्रसवे जयाचा जठर, तया क्षुधे तृषेचा आडदर काहीची नाही. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे के आहे, ते तापैसी बुद्धी राहे परमात्म रूपी. उदाहरण दिलंय, सिद्धांत पुढे सांगतात. एखादा मनुष्य असा आहे, जठर म्हणजे उदर, त्याच्या उदरामध्ये काय झालं? अमृताचा निर्झर प्रसवे, अमृताचा झराच लागला. बघा, हे ज्ञानोबारांची कल्पना आहे, पण इतकी कल्पना सुंदर आहे. किती कल्पना ज्ञानोबाराच करू शकतात, बाकी कोणी नाही करू शकत. अमृताचा लेश दैव गुणे, अमृत थोडंसं प्राप्त होऊ शकतं, पण ज्ञानोबारांची उंची आहे एवढी, ज्ञानोबारांची श्रीमंती आहे. श्रीमंत महापुरुषांची कल्पनासुद्धा श्रीमंत असते. त्यात म्हणून ज्ञानोबारा म्हणतात, त्याच्या जठरामध्ये उदरामध्ये खोदलं. आता सगळीकडे सध्याला बोर घेणं चालू आहे, पण रिकामे सगळे कोरडे. मग त्याच्या उदराचा शोध घेतला तर अमृताचा झरा लागला. अमृताचा निर्झर प्रसवे जयाचा जठर. मग त्याला क्षुधा म्हणजे काय? भूक. आणि तृषा म्हणजे तहान. आडदर म्हणजे भय, नाही आता उशीर होईल आज, आणि मग आपण काय जेवायचं, आणि मग आता उन्हाळ्यामध्ये प्रवास केला तर पाणी कसं प्यायचं, अशी त्याला अडचण पडेल का? अरे ज्याच्या अंगामध्ये उदरामध्ये अमृताचा झरा लागला त्याला तहान भुकेची चिंता सतावत नाही. मग ज्याच्या आतमध्ये आनंदाची प्राप्ती झाली त्याला बाहेरचं प्रापंचिक दुःख सतावेल का? नाही. आतमध्ये अमृत सापडलं पाहिजे तर बाहेरची अडचण नाही. तसं ज्याला आत्मसंतोषी मनार आहे, ज्याला आतूनच आनंद मिळाला, त्याला बाहेर प्रापंचिक सुखदुःखाचा काही परिणाम होत नाही. तैसे हृदय प्रसन्न होय. हृदय म्हणजे अंतकरण, आणि ते अंतकरण राग द्वेषाने रहित प्रसन्न झालेलं आहे. अशा प्रसंगाला दुःख कशाला म्हणतात? कैचे म्हणजे कशा प्रकारचं, आणि के आहे कोठे आहे, म्हणजे दुःख कुठं आहे, कशा प्रकारचं आहे. तुकोबरा म्हणतात, दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी. अरे जागृतीत दुःख नाही, यात नवल काय? स्वप्नातही आम्हाला दुःख कसं हे माहिती नाही. गुरुराव बाबांनी सांगितलं, तेही त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी. तो का म्हणे, आम्ही राजे त्रैलोकीचे. घरी खायला नाही तो भाग वेगळा, पण आम्ही राजे. पारमार्थिक अंगाने राजे आहे, व्यावहारिक अंगाने कोण पाहतं? व्यावहारिक अंगाने ते श्रीमंती मानतच नाही. अशा प्रसंगाला दुःख कैचे के आहे, कारण हृदय प्रसन्न झालं आहे, दुःख अनुभवाला येत नाही. आणि असा प्रसंग जिथं येतो तेथं आपैसी म्हणजे आपोआप बुद्धी राहे परमात्मरूपी. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी आपोआप ती बुद्धी एकरूप होऊन राहते. किती एकरूप? उदाहरण दिलंय, जैसा निर्वातीचा दीप सर्वथा नेने कंप, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. जो या योगाने युक्त झालेला आहे. योग म्हणजे काय? परमात्म स्वरूपाशी एकरूप होणं, हाच योग आहे. आणि तो स्वस्वरूपाशी योगयुक्त झालेला महात्मा कसा आहे, त्याची बुद्धी कशी आहे? वात म्हणजे वारा, जिथं वारा वाहत नाही त्याला निर्वात ठिकाण म्हणतात. निवाऱ्यातला दिवा. सर्वथा कंपनेने ती ज्योत स्थिर अखंड रूपाने प्रज्वलित झाली असते. ती कंपायमान जशी होत नाही तशी या महात्म्याची बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी अचल झालेली आहे, म्हणून ती कधी विचलित होत नाही. बघा बरं, चित्त प्रसन्न झालं तर बुद्धी अशा प्रकारे स्थिर राहते, कारण तो राग द्वेषाने रहित झाला आहे. ही त्याची युक्ती आहे.
आणि ज्याला हा योग येत नाही त्याची काय अवस्था, तो भाग परमात्मा पुढे सांगतील. चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.